त्यांनी अगदी आस्थेनं सगळे धर्मग्रंथ पाहिले, पण निरुपायच झाला त्यांचा. पवित्राच्या संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात घंगळत येणारा मीच पहिला ब्राह्मण आहे. तेव्हा धर्म व्यवस्थित तरी त्याला प्रायश्चित्त येणार कुठून? मग आपल्याला शुद्धी नाहीच तर? असंच काही नाही ज्ञानदेव. अंतःकरणानं शुद्ध असलेल्या मनुष्याला परमेश्वर काही दूर लुटीत नाही. पण माणसानं तरी माणसाला दूर का लुटावं? परमेश्वराच्या घरी स्त्री पुरुष अस्पृश्य अंत्य सगळे सारखे आहेत असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे ना? होय, पण भगवंतांनी गीतेत सांगितलेला हा माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे. मग कुणीतरी तो वर काढायला नको का? धर्म मार्तंड म्हणून घेणाऱ्या या ब्राह्मणांनी तो लोकापुढं मांडून जगाची दुःख नाहीशी करायला नकोत का? त्याची त्यांना काय आवश्यकता? पराच्या गादीवर लोळणारे उघड्यावर पडलेल्या माणसावर पांघरून घालण्याचे श्रम कशाला घेतील? गांजलेल्या लोकांनीच गांजलेल्या लोकांची दुःख नाहीशी केली पाहिजे. रूढ धर्माखाली चेंगरलेल्या लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेत गीता धर्म कुठेतरी सांगितला पाहिजे अगोदर. गीता धर्म आम्ही सांगू, कसलीही संकट सोसू, धर्मवेड्यांचे दगड सोसू, धर्म मार्तंडांचा छळ सोसू, पण मनुष्यानं मनुष्याला धिक्कारू नये हा गीतेतला धर्म लोकांना सांगू, जगाला सुखी करण्यासाठी तो जागू. यासाठीच परमेश्वरानं तुम्हाला आम्हा अभाग्यांच्या पोटी घातला आहे की काय कोण जाणे. परमेश्वरा,